कुकर लावलेला आहे, पाणी उकळून ठेवलेलं आहे इथे आणि कुकर पण लावलेलं आहे. पाणी जरासं गरम म्हणजे झालेलं आहे टाकून उकळून आणि फक्त जरासं गार होऊ देत मग म्हटलं नंतर उचलून ठेवायचं. मी सध्या म्हटलं की जरासं उकळून पाणी पितोय आम्ही. मध्यंतरी बंद केलेलं कारण मध्ये गरम होत होतं, पावसाळ्यात पित होतो, गरम होत होतं तेव्हा जरासं बंद केलेलं. आत्ता पण वातावरण सारखं गरम थंड असं आहे, पण गरम पाणी करून पितोय उकळून थंड केलेलं पाणी. मशीन वगैरे लावून झाले, पूजा झालेली आहे. तर आज मस्तपैकी एक रेसिपी शेअर करते तुमच्याशी, जी की म्हणजे आपला एक हातखंड असतो ना, एक हातात बसले म्हणजे ती जिथली आहे तिथे मी शिकलेली आहे. तर माझं बालपण गेलेलं आहे आणि इथं माझ्या सासरच्या लोकांना सगळ्यांना ती खूप आवडते, माझ्या हातची अगदी सगळ्यांना आवडते. तर तीच तुमच्या शेअर करते. ती शेअर करा म्हणून पण आपल्याला कमेंट आलेली होती की ती छान दिसते आणि म्हणजे त्या कलर्स इतका टेम्पटिंग दिसतो आणि तुम्ही शेअर करा. तर ती शेअर करणार आहे तुमच्याशी. आणि होणार कसं, नॉनव्हेज केलं काय होतं, सकाळी एक वेळा गेलं की 2 वेळा आवडीनं खातात आणि वेळ होतोच तसा नॉनव्हेज करायला. त्यामुळे बघूया संध्याकाळी एक आणि करायची म्हणते, तीही तुमच्या शेअर करून. थंडीसाठी ती उपयुक्त आहे. आत्ता तरी हे करून घेते, आधी सुरुवात करते. इथे मी काय केलं, गॅसवर पातेलं ठेवून त्यावर उभा असा पातळ चिरलेला जो कांदा असतो ना तो भाजत ठेवलेला आहे. तेल आत्ता टाकलेलं नाही, थोड्या वेळाने टाकणार आहे, कारण कांद्यामध्ये पाण्याचा अंश असतो. थोडासा हे झाला, भाजून घेतला की मग तेल सोडणार. आणि कांदा भाजताना पूर्ण शेअर केलेलं नाही, कांदा भाजून झाल्यावरच शेअर केले, कारण मग व्हिडिओ मोठा होतो. तर तेल टाकून असा मंद गॅसवर असा भाजून घेतलेला आहे कांदा. आता कांदा भाजून झाल्यावर खोबरं, ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि ते पण भाजून घेणार. तेही असंच ब्राऊन कलरवर भाजून घेणार आहे. त्यात सिक्रेट मसाला सांगणार आहे. तर वापरतात सगळी, पण काय कसं करायचं हे सांगते की बाबा त्यामुळे एकदम टेस्ट सुंदर येईल यासाठी. तर हे सगळे खडे मसाले घेतलेत, लवंग, मिरी, दालचीन, बडी वेलची, हिरवी वेलची आणि जायफळ. हे सगळं त्याच वेळेला भाजून घ्यायचं. तर मध्ये अशी मी खोलगट म्हणजे खोबरं आणि कांदा बाजूला असं सारलं आणि मध्ये तेल घातलं आणि त्या तेलामध्ये हे मसाले भाजून घ्यायचं. कारण जो आपण ताजा मसाला करतो ना त्याचा एक सुगंध त्याला छान येतो आणि त्याची टेस्टही छान होते. त्यामुळे असं त्याच वेळेला करायचं. आता गरम मसाला माझ्याकडे पण आहे, तो टाकला असला तरी चालला असता, पण टेस्टमध्ये नक्कीच फरक पडतो. त्यामुळे असा मसाला घालायचा. आणि पुढे जाऊन आणि सांगते मसाला. तर हे मी आता दाखवणार डिशमध्ये ते सुकं खोबरं आहे आणि त्याचबरोबर आणि काय काय वाटायचं तेही सांगते पुढे जाऊन. तर हे असं ती सगळं मस्तपैकी भाजून घ्यायचं आणि असं सुंदर सुगंध सुटलेला असतो, मस्त वाटतो. आता हे बंद केलं आणि गार करून ते सगळा मसाला मी वाटून घेणार. तर हा मसाला वाटताना यामध्ये आणि कोथिंबीर, आलं आणि लसूण हेही सगळं वापरणार आहे. तर तो तसा मी मसाला वाटणार आहे. आणि आता इकडे फोडणी करायची आहे. तर फोडणी जरा अशी वेगळ्या प्रकारे आहे बघा. आधी काय केलं ते आधी सांगते आणि नंतर बाकीच सांगते. तर तेल टाकलं आणि त्यामध्ये मिरची पूड, आणि तिकडे फक्त मिरची पूडच वापरतात, पण मी काय केलं, आपण कोल्हापूरमध्ये राहतो त्यामुळे टेस्ट एक वेगळी असते, एक चव ठराविक आपल्याला जिभेला सवय झालेली असते. त्यामुळे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी जी माझ्याकडे असते ना तीही थोडीशी घातली. आणि जो मसाला वाटलेला तोही त्यामध्ये छानपैकी परतून घेतला. आणि चिकन वगैरे जे आहे ते इतर वेळेला कसं आपण आधी फोडणी टाकून शिजवून घेतो, तर तसं केलेलं नाही आज. हे लवकरही होतं अशा पद्धतीने आणि टेस्टही सुंदर येते. तर यामध्येच मी आता चिकन वगैरे जे काय ते शिजवून घेणार, पण ते कशा पद्धतीने तेही दाखवते. तर ह्या मसाल्याला आता दिसत असेल की बाबा कलर नाही आलेला, तर कलर पुढे जाऊन येणार. आणि असं झाकून ठेवायचं थोडा वेळ आणि त्यात थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे मी, कारण कलर येण्यासाठी म्हणून. भात झाला आहे, कुकर तिकडे उतरून ठेवलं आणि तिकडे छोटंसं भांडं दिसत असेल तर त्यात मी पाणी गरम करून घेतलेलं आणि किती सुंदर कट आलेला आहे बघा, मस्त असा कट आला आहे. तर पाणी, गरम पाणी यासाठी टाकायचं आणि मसाला आधी थोडासा त्यावर शिजवून घ्यायचा, म्हणजे कट येतो तो. आता हे चिकन आहे, ह्या चिकनवर मी मीठ आणि हळद टाकले आणि ते शिजवून घेतले. मस्तपैकी अशी सागोती तयार होते. तर ह्यात आणि एक मसाला घातला ते म्हणजे सुकं खोबरं, खसखस आणि बडीशेप हेही वाटणात वाटायचं. अगदी सुंदर सागोती तयार होते आणि एक नंबर लागते. तर याबरोबर आता काय मी वडे केलेले नाहीत, तर चपात्याच करून घेणार आहे, पण एक नंबरच झालेली सागोती. आता ही खास म्हणजे कोकणातली डिश आहे, पण यामध्ये ना नुसताच मिरची पूड आणि गरम मसाला वापरतात.
ती होते अप्रतिमच. पण कोल्हापूरमध्ये आल्यापासून मी अशी एक प्रयोग करून बघितला की त्याबरोबर थोडा कोल्हापुरी कांदा लसूण चटणी असते ती घातली आणि ती आवडायलाही लागली सगळ्यांना. होतं काय, एक सुंदर असा घट्टपणा मस्तपैकी येतो आणि टेस्टही छान होते. मुख्य म्हणजे इथे सगळ्यांना ती आवडली, त्यामुळे मी तशीच करते आता. तर साबुदाणा तयार झालेली आहे, भात तयार आहे आणि बाकीचं कांदा लिंबू वगैरे कट करून ठेवला. आता चपात्या करून घ्यायची आणि जेवायला बसते. आज संध्याकाळी भाजी आमटीचा काही प्रश्न नाही तसा, कारण साबुदाणे केलेली, फक्त भात आणि चपाती करायची आहे. तर मी म्हटलं वेळही आहे आणि आवळे आणून ठेवलेले होते, करायचं म्हटलं, तर आज म्हटलं करून टाकूया. तर हे आता मी आवळे उकडून घेतलेत आणि मला वाटलेलं वेळ लागलेला, पण अजिबात वेळ लागली नाही. 10 ते 15 मिनटात तयार झाले. तर ही खडीसाखर घेतली, यात गूळ किंवा साखर आपली असते ना ते घालून करतात, पण मी खडीसाखर घेतली. तर आवळे 10 ते 15 मिनटंच लागलेत आवळे उकडायला. तर आवळ्यांचे बघा बाजू अशा आपोआप निघल्यासारखे झालेले आहेत, दिसत होत्या व्हिडिओमध्ये. तर छानपैकी एकदम अलगद अशा काढता आल्या. आणि यासाठी जो मसाला वापरलेला ना तो एक नंबरच आहे. म्हणजे अजून मुरलेलं नाही लोणचं, पण मुलांनी या मिस्टरांनी टेस्ट केली तर तो मसाला अप्रतिम झाला आहे. मुरल्यावर आणि सुंदर लागेल. तर मसालाही तुमच्याशी शेअर करणारच आहे. तर हे असे पटपटलं झाले, एकदम चटकन छान उकडलेले होते आवळे. आणि थोडंसं आधी म्हटलं करून बघूया, पाव किलोचं करते, कारण पहिल्यांदाच मीही करते. कारण आवळ्याची कँडी किंवा आवळा सुपारी केलेली आहे इथून मागे, पण उन्हाचा प्रश्न येतो तसा, त्यामुळे म्हटलं आता लोणचं ट्राय करूया आपण. तर लोणचं झालंही छान. चला आता आवळे हे काढून घेतलेले आहेत, आपण फोडी चालू करूया. तर यासाठी मी काय मसाला वापरला, तर बडीशेप आणि वेलची थोडीशी भाजून घेते, किंचित नुसतं गरम करून घ्यायची बारीक होण्यासाठी. जास्त वेळ म्हणजे कलर जास्त बदलू द्यायचा नाही, फक्त गरम करून घ्यायचे. आणि ते काढून घेतलं, ते गार करण्यासाठी आणि त्यातच जिरे भाजून घेतले. आता जिरेपूड पण आहे माझ्याकडं, पण आता ती करणारच आहे पूड बडीशेपची, तर त्यातच ही पण होऊन जाईल. आणि ताजी असली की जरा अशी चव वेगळी होते. तर जी खडीसाखरेची अशी पूड करून घेतली आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात जिरे बडीशेप आणि वेलची पूड त्याची पण पूड करून घेतली. तर पहा त्याला थोडंसं तूप घालून घेतलं, तेल घातलं तरी पण चालतं, मी तूप घातलं. आणि त्यामध्ये आता आपण ज्या आवळ्याच्या फोडी केलेल्या आहेत ना त्या थोड्याशा परतून घ्यायच्या. यावेळेला गॅस बंद केला तरी चालतो, कारण काही वेळेला चिकटतात त्या, आपण स्टीलचं पातेलं वापरतो ना, त्यामुळे गॅस बंद करून जरी हे केलं तरी चालतात. फोडी त्यात मिक्स करून घेतल्या, मी गॅस बंदच केलेला. आणि आता एकदम बारीक फ्लेम ठेवली, थोडा वेळ परतून घेणार त्यावर. आणि जी आपण साखर घालणार आहे खडीसाखर, तर तीही घालून ना असा आपण गॅस जो चालू असतो तो बंद करून ठेवला तरी चालतो, कारण साखरेला पाणी मुळात सुटतं आणि ही आपण पिठी साखरच केलेली आहे. मी पण तसंच केलं, थोडा वेळ असं परतून घेतलं आणि गॅस बंद करून ठेवला. म्हणजे गॅसची बचत होते. गॅसची बचत म्हणजे काही जास्त नाही लागत. मी हे माझी क्वांटिटी आहे, माझे लोणच्याचं प्रमाण आहे, मी कमी करते. पण जास्त असेल तर थोडा वेळ 15-20 मिनटं, एक अर्धा तास ठेवलं, जर जास्त किलोभर करायचं असेल तर चालतं. तसं बंद करून ठेवलं की आपोआप विरघळून जाते साखर. आणि आत्ता ते मी पुन्हा काय केलं, गॅस चालू केला आणि त्यामध्ये सगळा तो मसाला आपण वाटलेला आणि ही मिरची पूड, मीठ वगैरे चवीप्रमाणे सगळं घालून घ्यायचं आणि पुन्हा ढवळून ते मी गॅस आता चालू केलेलं आहे. आता मात्र 5-10 मिनटं एकत्रच म्हणजे एकसारखं उभं राहून ते ढवळून तयार केलेलं आहे लोणचं. आता मात्र बंद करायचं नाही किंवा इकडं तिकडं जायचं नाही. आणि अगदी 10 ते 15 मिनटात लगेच अगदी तयार होतं. वाटतं अगदी वेळ लागणार आता फोडी वगैरे करायची, तर फोडी लगेच ते व्यवस्थित शिजलेल्या मसाला वगैरे ते छान म्हणजे पटकन सगळं तयार झालं. आणि यात एक करायला लागतं की मध्ये हे तार धरली का बघावं लागतं. आपण जसं लाडूला बघतो ना तशी तार धरली का बघावं लागते. तर मध्ये बघते मी तसं आणि दाखवते तुम्हाला कसं हे बघायचे मग. तर अशा प्रकारे एक तार आपण लाडूला वगैरे करतोच आपण ना, तर तशी तार धरते का बघायची आणि मग गॅस बंद करायचं. थोडंसं पातळसरच असू द्यायचं, म्हणजे वरती आवळ्याच्या फोडींवर तो पूर्ण असा तो रस जो असतो, तो काही जण सार म्हणतात त्याला किंवा मसाला जे काही आपण घातलेलं आहे ते पूर्ण मग वरतीपर्यंत आवळ्याच्या फोडींवर राहतं. आवळा कसा तो केसांसाठी किंवा पित्तासाठी अतिशय उपयुक्त. पूर्वी मोहर आवळा केला जायचा, म्हणजे एक रोज मी मोहर आवळा खायचा असं असायचं. किंवा पित्तासाठी केसासाठी अतिशय उपयुक्त आहे आवळा. आणि अनेक घटक आहेत आवळ्यामध्ये की जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात आणि थंडीमध्ये आवळा आणि भरपूर प्रमाणात येतात.
आणि यावेळेलाच मग लोणचं वगैरे असं करून ठेवलं की मोरावळा केला, काहीजण सरबत करतात, आवळा सुपारी, आवळा कँडी, अनेक प्रकार आवळ्याचे करता येतात आणि ते सगळ्यालाच उपयोगी आहे, त्यामुळे बरं पडतं. त्यात नंतर मी बडीशेप आणि वेलची टाकली. वेलची लवंग असते ना, ती टिकतं, त्यामुळे लोणचं असते. तर हे गार झाल्यावर आता मी भरून ठेवणार आणि अतिशय सुंदर त्याचा जो मसाला तो झालेला तो सुंदरच झालेला, कारण मुरलेलं नाही अजून. छानपैकी मुरलं की ते छान लागेल. आता काय करते, गार करत ठेवते, कारण 6:15 6:30 वाजलेत. दिवा लावून घेते आणि मग चपाती आणि भात करायचं आहे ते करून घेते. आणि एवढं पातळसर राहिलं म्हणजे दाखवते तुम्हाला, म्हणजे रस असा राहिला ना की तो आवळ्यांच्या फोडींवर व्यवस्थित राहतो, पॅक होतात बरोबर व्यवस्थित. तर दाखवते तुम्हाला की केवढा रस असा दिसतो पातेल्यांमध्ये. तर असा रस राहिलेला आहे खाली. आणि मी ज्या फोडी भरल्या सगळ्या, म्हणजे लोणचं काचेच्या बरणीत भरलं, ते व्यवस्थित पूर्णपणे तो जो काय सार आपण म्हणतो लोणच्याचा, तो पूर्ण वरपर्यंत आलेला होता. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.